फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. श्वेता, 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 श्वेता,
प्लीज कम. वा, अगदी अप्रतिम घर आहे तुमचं. घर काय हो, जीव आहे जीव. खूप हौसेने बांधलं होतं. एक एक बीट अगदी विचार करून चढवली आहे. हो, लक्षात येतच येते. खरंच खूप सुंदर घर आहे तुमचं. थँक्यू व्हेरी मच. मग काय ठरवत आहे? मी काय ठरवणार? आमच्या मॅडम म्हणतील ती पूर्व दिशा. हे घर माझ्याकडून गिफ्ट आहे त्यांना, आमच्या लग्नाच्या वाढदिवसात. अच्छा अच्छा. अगदी मनापासून सांगायचं तर घर खरंच खूप सुंदर आहे. पण तरी सुद्धा घेण्यापूर्वी एकदा विचार करावा लागेल की आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर तर नाहीये ना. कारण विकत घ्यायचंय, भाड्याने नाही. हो, आता ते प्रवीण साहेब सांगतील. पण मला एक गोष्ट सांगा की इतकं सुंदर घर आणि तुम्ही म्हणताय तसं हौसेने बांधलंय, पण मग का विकताय तुम्ही? त्याचं काय ना प्रवीण साहेब, आयुष्यात काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात. माझी बायको आजारी असते, काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स सुरू आहेत. बिझनेसमध्ये अप डाऊन येत असतात. आणि सध्या तर सगळं आवाक्याच्या बाहेर चाललंय. पण सध्याच्या परिस्थितीत दुसरा काय पर्याय नाही आहे, म्हणून विकतोय. नाहीतर ह्या घराने काळीच खाऊन ठेवलं माझ्या घरात. पण म्हणतात ना, आयुष्यात सगळ्याच गोष्टी काही मिळत नाहीत. ही चौकट काहीतरी वेगळीच आहे ना. हो, 500 वर्षापूर्वीची चौकट आहे. मला असे जुने अँटिक्स जमा करण्याची सवय आहे, म्हणजे हाऊस म्हणता येईल. या व्यतिरिक्त सुद्धा खूप अँटिक्स आहेत माझ्याकडे, पण त्या सगळ्या मी शिफ्ट केल्या आहेत नवीन घरी. पण ही खास चौकट तुमच्यासाठी ठेवली आहे, माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. आणि हो, याचे मी वेगळे पैसे लावत नाही, सो डोंट वरी. एक्सक्यूज मी. या शुअर. हॅलो मॅडम, कुठे हरवलात? ही चौकट बघा ना, कशी भयानक आहे. कसली भयानक? अगं, त्या सापांमध्ये आणि त्या डिझाईनमध्ये तर खरी मजा आहे. शी, मला नकोय असली मजा. बघून सुद्धा भीती वाटते. अगं, आणि जाता येताना प्रत्येक वेळेला ही दिसत राहणार. नको आपल्याला हे. ओके, त्यांनी आपल्याला गिफ्ट म्हणून दिली ना, आपल्याला लगेच नाही म्हणता येणार का? नंतर हवं तर काढून टाकू आपण. ओके, नक्की. अगदी 100%. फाईन, रिलॅक्स. चल. आता कसं वाटतं श्वेता? काळजी करू नको श्वेता. आता लवकरच तू पूर्वीसारखी अगदी ठणठणीत होशील. घाबरू नको श्वेता. जे काय झालं ते एक भयानक स्वप्न समज आणि विसरून जा. अजिबात काळजी करू नकोस. तो आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. मी त्याचा बंदोबस्त करून आलो. खरंच. घे. काय माणसांना हौस असते अशा खतरनाक गोष्टी घरात लावायची. हे कसले कसले भास होतात.
तुम्हाला मी ही चौकट काढायला सांगितली होती ना. तुम्ही म्हणाले ना आपण यायच्या आधी तुम्ही ती काढून घ्याल म्हणून. त्या बाबूबाईला मी सांगितलं होतं, पण काल नाही कोणाच ठाऊक. हे बघ, कुठल्या तरी कामात अडकला असेल, येईल ना. बरं, मोघे गुरुजी पण अजून आले नाहीत. तुम्ही त्यांना सांगितलं होतं ना गृहप्रवेशाचं, विसरला नव्हतात ना? तू पण ना कमाल करतेस. असं कसं विसरेन मी? आज गृहप्रवेश करायचा आहे, अगदी बजावून सांगितलं तुम्ही त्यांना. शिवाय काल संध्याकाळी फोन करून आठवणही करून दिली होती. मग कसे नाही आले अजून ते? नेहमी तर अगदी वेळेवरती येतात. आजच कसं काय उशीर झाला? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना फोन करून बघा ना. हो. हॅलो, मी प्रवीण खारकर बोलतोय. मोघे गुरुजी. व्हॉट? ओके, ठीक आहे. काय झालं? अगं, मोघे गुरुजींचा काल रात्री ऍक्सिडेंट झाला. काय? हो, ट्रकने उडवलं. ऑन द स्पॉट गेले ते. किती भयंकर आहे. प्रवीण, प्रवीण, दामिनी, दामिनी, काय झालं? कोणीतरी दार वाजवत होतं. कोण? माहिती नाही, पण कोणतरी दार वाजवत होतं. अगं, कसं शक्य आहे? यावेळी कोण असणार आहे? आणि असंही आपलं घर कुणालाही माहित नाहीये. मी खरंच सांगते तुम्हाला, मी ऐकलं कोणतरी दार वाजवत होतं. ओके ओके, मी बघतो. कुठे कोण आहे? कोणीच नाहीये. मी खरंच माझ्या कानाने ऐकलं. मी इथे येईपर्यंत आवाज येत होता. खरं दामिनी, आपल्या दारावर बेल आहे. जर कुणी आलं असतं तर बेल वाजवली असती. दार कशाला कोण वाजवेल? पण मला खरंच ऐकू. इट्स ओके दामिनी. हे बघ, जागा बदलली म्हणून असं होतं. एकदा तुला या घराची सवय झाली ना, मग असं काही होणार नाही. ओके, थांब. चल चल झोपायला.
रंग बघा ना. हे दूध काळं कसं काय पडलं? तेच तर म्हणतेय मी. अगं त्यात काहीतरी पडलं असेल म्हणून ते काळं पडलं. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे. कसा विचार करतेस एवढा? तुम्ही तो बंगला कोणाला विकला? कोणालाही विकला असेल. तुला काय करायचंय? तू बरी झालीस हेच माझ्यासाठी महत्वाचं होतं. हो, असं कसं म्हणता तुम्ही? ज्या भयंकर अनुभवातून मी गेले होते, आता तसाच अनुभव त्या घरात राहत असलेल्या माणसांना येत असेल. स्वतःची सुटका करून घेतली, पण त्या निष्पाप जीवांचा बळी दिलाय तुम्ही. आणखी काय करू शकत होतो मी श्वेता? तुझ्यावर प्रेम आहे का माझं? तुझं असं कणाकणाने पिचत जाणं मला पावत नव्हतं. तुला वाचवण्यासाठी कोणाचं तरी शरीर मला कालचक्षुच्या हवाली करावं लागलं. केलं. शेवटी माणूस स्वतःचा स्वार्थ बघत असतो. बरोबर बोललात तुम्ही. अभिजित, आयुष्यभर तुम्ही फक्त स्वतःचा स्वार्थच बघितला. कालचक्षुला आवाहन करून बोलवलं ते सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठीच. श्वेता, अभिजित, अजूनही तुमच्या लक्षात येत नाहीये का हो? अहो, या दुष्ट शक्ती कधीही कुणाला सुख मिळू देत नाहीत. उलट या अशा अघोरी शक्तींची पूजा करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखच येतं हो. तुमच्याकडेच बघा ना, तुम्हाला मिळाले मानसिक शांती, मानसिक समाधान. नाही अभिजित, यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. कधीच नाही. श्वेता, श्वेता माझं ऐकून तरी घे. श्वेता, हे बघ. श्वेता, अगं श्वेता, दारू काढ. दारू काढ श्वेता, प्लीज. श्वेता, प्लीज दारू काढ. ओम लिंग लिंग चामुंडाय नमः. ओम अनंत रूपाय स्वाहा. ओम तक्षकाय स्वाहा. ओम अघोराय स्वाहा. ओम लिंग लिंग चामुंडाय नमः. ओम अनंत रूपाय स्वाहा. जय कालचक्षु. जय कालचक्षु. कालचक्षु, तुझ्या येण्याची खून दे. खून दे मला. तुझं अस्तित्व दाखव मला. दाखव. सुस्वागतम. सुस्वागतम कालचक्षु. माझ्या घरी तुझं स्वागत, मनापासून स्वागत. प्रत्यक्ष कालचक्षुने माझ्या घरी प्रवेश केला. आता कुणी माझ्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत करणार नाही. कालचक्षु माझ्या शत्रूचा नायनाट करेल. कोणताही शाप मला बाधणार नाही. कुठलाही आजार माझ्या घरी प्रवेश करणार नाही. दुर्भाग्य माझ्या वाऱ्यालाही उभं राहणार नाही. धन्यवाद कालचक्षु, धन्यवाद. यापुढेही तुझं अस्तित्व माझ्या घरी कायम असंच राहू दे, सदैव राहू दे. जय कालचक्षु. जय कालचक्षु.
श्वेता 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 काय झालं श्वेता श्वेता कालचक्षू मी कालचक्षू का मला जाग केलास का जागृत केल्यास मला बोल मला माफ कर कालचक्षू माझ्याकडून चूक झाली मला तुझा आशीर्वाद हवा होता मी तुझा खूप मोठा भक्त आहे पण तरी तुला त्रास झाला असेल तर मला माफ कर माफी नाही कृपा होईल पण त्यासाठी तुला किंमत मोजावी लागेल बोल ना काय काय हवंय तुला शरीर शरीर हवंय मला वास करण्यासाठी कुणाचं तरी शरीर आणि ते मी निवडलंय तुझ्या पत्नीच नाही कालचक्षू मी माझ्या बायकोला मरू देणार नाही मला जागृत करण्याच्या आधी तू याचा विचार करायला हवा होता आता त्याचा काही उपयोग होणार नाही काहीतरी मार्ग सांग काहीतरी उपाय सुचव हे बघ कालचक्षू तुझ्या भक्ताची शपथ आहे तुला ठीक आहे मला तू आवाहन करून या चौकटीत बसवलंस पण तुला माहितीये कालचक्षू हा शरीराचा भुकेला असतो मला वास करण्यासाठी कुणाचं तरी शरीर हवंय आणि तुला सांगतो तुझ्या बायकोचं नाही तर आणि कुणाचं तरी शरीर हवंय मला शरीर हवंय मला शरीर आज ऑफिसला जायलाच हवं का म्हणजे म्हणजे मला खूप कसं तरी होतंय काहीतरी वेगळंच फील होतंय अगं आज जावंच लागणार आहे महत्वाची मीटिंग आहे ठीक आहे पण सुताराला पाठवा ना
दामिनी दामिनी ए दामिनी ए दामिनी 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 काय झालं दामिनी माझं ऐकून घे. हे बघ बघ प्रवीण, माझं ऐकून घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. आज तुझ्यामुळे त्या सैतानाने माझ्या दामिनीला झपाटले. मी तुला सोडणार नाही. जीव घेईन मी तुझा, जीव घेईन. प्रवीण, तुझ्या बायकोला फक्त मीच पळतू शकतो. थोडं ब्लड प्रेशर वाढलंय, बाकी सगळं नॉर्मल आहे. डॉक्टर, पण अचानक असा अटॅक कसा काय आला तिला? ते आत्ताच कसं सांगणार आपण? त्यासाठी काही टेस्ट करावे लागतील आपल्याला. डॉक्टर, पण याआधी ही अशी हिस्टेरी कधीच झाली नव्हती. इनफॅक्ट मी घरातून बाहेर पडलो ना, तेव्हा तर ती अगदी नॉर्मल होती. पण अचानक हे असं. आत्ताच तर तुम्हाला सांगितलं ना, या टेस्टच्या जोपर्यंत आपल्याला रिपोर्ट मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही लवकरात लवकर टेस्ट करून घ्या. हलगर्जीपणा अजिबात करू नका. ओके ओके, थँक्यू डॉक्टर. एक्सक्यूज मी डॉक्टर, बाहेर कोणीतरी आले, मी जरा बघतो. हो. येस, मी श्वेता, अभिजितची पत्नी. या ना आत या. या ना, बसा तिकडे. मिस्टर प्रवीण, टेस्ट झाले की मला कळवा. ओके. हो. तुम्ही उभ्या का? बसा ना. हो. ऍक्च्युली माझ्या मिसेसची तब्येत बरी नाहीये, म्हणून मी जरा डिस्टर्ब आहे. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? हो. तुम्हाला खरंच असं वाटतंय की तुमच्या मिसेसचा आजार डॉक्टर बरा करू शकतील? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तुमच्या मिसेसच्या आजाराला डॉक्टरी उपचार काहीही करू शकत नाही. व्हॉट डू यू मीन? काय बोलताय तुम्ही हे? एकतर अचानक असं घरात आलाय आणि विचित्र हे काहीतरी बघा, तुम्ही माझा गैरसमज करून घेऊ नका. मी इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आले, उलट सावध करण्यासाठी आले. तुमच्या मिसेसच्या आजाराचं मूळ दुसरं तिसरं काही नसून ही चौकट आहे. What? हो. माझे पती अभिजित यांना जगातली सगळी सुख, सगळा ऐशोआराम हवा होता. त्यांना जगातील सगळ्यात पॉवरफुल माणूस बनायचं होतं, म्हणून त्यांनी तंत्रमंत्राची उपासना सुरू केली. आणि एक दिवस त्यांची साधना सुरू असताना व्हॉट नॉनसेन्स. तुम्ही मला आता जे काही सांगितलं ना, त्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. हे तंत्र मंत्र अघोरी शक्ती हे असलं काही आजच्या जगात अजिबात होत नाही. मला माहित होतं तुम्ही असंच काहीतरी बोलणार. तुमचा विश्वास बसणार नाही माझ्या बोलण्यावर. पण आता मी तुम्हाला अशी एक खून दाखवणार आहे ना की मी काय सांगते हे तुम्हाला खरोखरच पटेल. खून? हो. तुमच्या मिसेस कुठे?
बेडरूम मध्ये. मी भेटू शकते त्यांना? हे बोटांचे ठसे बघितले? बघितले हे बोटांचे ठसे? हे त्या सैतानाचेच ठसे आहेत. आता यावर तुम्ही काय बोलाल मिस्टर प्रवीण? आता तरी माझं म्हणणं पटतंय ना तुम्हाला? हे सगळं खूप भयंकर आहे. म्हणजे अभिजितने जाणून बुजून आम्हाला या संकटात टाकलं. का का केलं त्याने असं? ते तुम्ही त्यांनाच विचारा. ओम अनंत रूपाय स्वाहा. ओम ग्लीं चामुंडाय नमः. अभिजित. प्रवीण तू दगाबाज, बाजी माणसा, का आमच्या जीवाची खेळा, का मला संकटात टाकलंस? बघ प्रवीण, माझं ऐकून घे. हे बघ बघ प्रवीण, माझं ऐकून घे. मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. आज तुझ्यामुळे त्या सैतानाने माझ्या दामिनीला झपाटले. मी तुला सोडणार नाही. जीव घेईन मी तुझा. जीव घे. प्रवीण, तुझ्या बायकोला फक्त मीच पळतू शकतो. हो प्रवीण, हे बघ, तुझ्या बायकोला फक्त मीच पळतू शकतो. मला क्षमा कर प्रवीण. स्वार्थापायी मी आंधळा झालो होतो, पण श्वेताने माझे डोळे उघडले. माझ्यावर विश्वास ठेव प्रवीण. या सगळ्याचा मला खूप पश्चाताप होतोय रे. अरे आत्ता पश्चाताप करून काय उपयोग? माझ्या दामिनीचा जीव धोक्यात आहे. नाही प्रवीण, वहिनींना काही होणार नाही. कालचक्षुला नष्ट करायचा उपाय शोधण्यासाठीच मी ही साधना करतोय, आणि मला उपाय सापडलाय. या सगळ्या कदाचित माझा जीवही जाऊ शकतो, पण मी मागे हटणार नाही. काही झालं ना प्रवीण, तरी दामिनी वहिनींना मी कालचक्षुच्या तावडीतून सोडवणारच. तू चल माझ्या बरोबर. चल. माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण आता मी तुला इथे थांबू देणार नाही. तुझ्यासारख्या दुष्ट शक्तीला आमच्या जगात काही स्थान नाही आहे. जिथून आलास तिथे परत जा. मी आता इथून कुठेच जाणार नाही. श्वेता, काय झालं? तू इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे. इकडनं निघून जा, नाहीतर मी सोडणार नाही तुला. चालेल, माझा जीव गेला तरी हरकत नाही, पण आता मी तुला इथे थांबू देणार नाही. तुझ्यासारख्या दुष्ट शक्तीला आमच्या जगात काही स्थान नाही आहे. जिथून आलास तिथे परत जा. मी आता इथून कुठेच जाणार नाही. या जगावर
आता माझं राज्य असेल. आता मी तुला सोडणार नाही. प्रवीण समोर मूर्तीची स्थापना कर लवकर. प्रवीण, कालचक्षुचा अंत झाला. हे घर आता त्याच्या प्रभावातून मुक्त झालं. आता तो तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. आनंदाने राहा. श्वेता, मी आता तंत्रमंत्रांची साधना सोडली आहे. यापुढे मी कधीही त्या मार्गाला जाणार नाही. मला माफ करशील ना? हे बघ अपर्णा, तू आता जे काही बघितलंस ना ते सगळं एक नाटक होतं, फक्त नाटक. हो, विश्वास ठेव माझ्या, खरंच. घ्या.